एका चौकोनाचे तीन कोण एकाच दोनास 4 असं दिले आणि चौथ्या कोणाचं माप दिले 80 अंश. तर सर्वात लहान कोणाचे माप किती? आपल्या लक्षात येतंय चौकोनाच्या कोणांच्या मापांची बेरीज 360 असते, त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. इथे व्यवस्थितरित्या लक्ष द्यायचे, फसवण्यासाठी दिलेले 3 कोण म्हणजे 1x 2x आणि 4x बरोबर आहे. आणि चौथा जो आहे तो 80 म्हणजे इथे 1x अधिक 2x अधिक 4x आणि चौथा डिरेक्टली 80 दिलेला आहे. 80 इज इक्वल टू 360 करायचे, बाकी काहीच नाही करायचं. 1x 2x 4x 4 आणि 2 6 आणि 1 7x 7x प्लस 80 इज इक्वल टू 360. 7x इज इक्वल टू 360 हे वजा होणार 80. 7x इज इक्वल टू 360 मधनं 80 गेले 280 राहत आहेत. x इज इक्वल टू 280 भागिले 7. x इज इक्वल टू किती राहते? 7 चौक 28 40. x इज इक्वल टू 40 राहते. आता पहिला कोण 1x म्हणजे काय 1 गुणिले 40 x ची व्हॅल्यू 40 अंशाचा. दुसरा कोण 2x 2 गुणिले 40 80 अंश. आणि तिसरा कोण 4x 4 गुणिले 4 40 160 अंश 4 चौक 16. आणि चौथा कोण दिलाय त्याचं डिरेक्टली दिलंय 80 अंशाचा कोण दिलेला आहे. या सगळ्यांची बेरीज पाहायचं 360 येते आहे का? 8 आणि 4 12 120 120 आणि 160 12 दुणे 24 240 240 आणि ते 280 आणि 80 360 बरोबर येते. आता ह्याच्यापैकी 40 अंश 80 अंश 160 अंश आणि 80 अंश असे 4 कोण आहेत. त्याच्यापैकी सर्वात लहान कोण कोणता? तर हा 40 अंशाचा कोण तो सर्वात लहान आहे. ऑप्शन नंबर 2 40 अंश हे त्याचं उत्तर आहे. जर मोठा विचारला तर 160 अंश आला असतं.